काय नाही, मी काय गप्प असतो म्हणून काय मला ऐकून होतीस काय तू? 1, 2, 3 तारखेला आपलं एक इम्पॉर्टंट आणि एक महत्त्वाचं काम आहे. एक्सायटेड आहे मी त्या गोष्टीसाठी आणि काही गोष्टी आपल्या लाईफमध्ये खूप चांगल्या होत चाललेल्या आहेत आणि हे गाईज, मी हिमांशू तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि आता दिवसाची सुरुवात झालेली आहे. अंघोळ वगैरे करून जस्ट टी व्हीच बघत होतो, कारण की आपले सर्वांचे लाडके अजितदादा यांचा अखेरचा निरोप आपण बघत आहोत. सो खूप असं वेगळं वाटतं एकदम, म्हणजे चांगला नेता आपण आज गमावलाय. सो सो गाईज, आता मी आणि आकाश बाहेर चाललोय. तो याला जिने फिटनेस. सो मी आणि आता आकाश बाहेर चाललोय राऊंड मारायला, कारण की घरात बसून कंटाळा आलेला. असो आता आम्ही दोघं पण चाललोय फिरायला कुठेतरी, असा एकदम निवांत ठिकाणी आपण जाऊ फिरायला. आणि चलो. सो गाईज, आता आम्ही सगळेजण बाहेर चाललोय. सो कुठं जातोय काय जातोय ते तुम्हाला कळेलच आम्ही कुठं चाललोय. सो आता बिल्डिंग खालीच आहे मी. अजून सौरभ वगैरे येणार आहेत, तो आला नाही अजून. त्याचा फोन आला मी येतोय म्हणून मी आलो बिल्डिंग खाली. तो अजून का आला नाही. सो आला का आपण निघू. आंब्याला मोहर बघा किती आलाय, हो का. सो तो आल्याच्या नंतर आपण निघू. तर त्याचीच वाट बघतोय. तो येईपर्यंत आपण शेंगा खाऊ तुरीच्या. हे बघा किती आल्यात बघा, हे बघा अख्ख्या झाडावरती आहेत तुरीच्या शेंगा. तो येईपर्यंत आपण टाइमपास हे खाऊ. मला आवडतात, मला ते उकडून आवडतात, पण ठीक आहे आता भरपूर आहे ते बघा. आणि गाईस, फायनली हे लोक आलेत मला घ्यायला. हे बघा मला वाटलं तो काहीतरी बोलत. हाय हे एवढा वेळ आहे अरे हाय. हाय हाय हॅलो. आणि काय आम्ही फायनली निघालो. बोलायला पिवळी स्ट्रॉबेरी असते काय, हा. अर्धवट गुलाबी. पिवळी नाही, गुलाबी आहे. सॉरी, ती गुलाबी आहे. तुला पण कलर कळत नाही, ती गुलाबी घातले ना तिने. मी सांगितलं ना तू तुला. पिवळा बोलतोय. तो पण माझ्या कलरचा हे आहे. आणि फायनली पल्लू आलेली आहे 6:45 वाजता. या पहिला तर iPhone 17 दाखवले तिने. मॅडम बघा, मॅडम कुठं OTP? OTP 1 2 3 4. हा चला हो. आमचा ड्रायव्हर बघा. ए असं नाही बोलायचं. मॅडम कुठे? गाडीतनं उतरा ड्रायव्हर काय. नाही, ती वेगळं बोलली. काय बोललो? हा वंश सुरवे. बोलतोस बोलत नाहीस काय नाही, मी काय गप्प असतो म्हणून काय मला ऐकून होतीस काय तू? हा असं ते आता आपल्या आवाज बोललोय. काहीच फायनली आम्ही 1 तासाच्या प्रवासानंतर आम्ही फायनली इथं चहा प्यायला पोहोचलोय कालच्याच जागेवरती. फक्त काल पल्लू नव्हते म्हणून आज पल्लूसाठी आम्ही खास चहा प्यायला परत त्याच जागेवरती तेच चहा, तीच लोक आणि तेच बिस्किट घेऊन आम्ही परत चहा प्यायला बसतोय. हा, लोक फक्त नवीन ऍड झालेत. एक माणूस कमी केला, एक माणूस वाढवला. मंडळाचे विशेष आभार यासाठी. हा. वाजलेत आता किती? चहा किती वाजता तिथे आपण. आता जेवणाचा टाइम आहे पण आम्ही चहा पितो. फक्त तुझा फोटो दिसला, बाकी टायमिंग नाही दिसला. अरे आम्ही टायमिंग दाखवल्याशिवाय गप्प राहणार नाही. 7:40. सो गाईज, आम्ही फायनली 9 वाजता निघालो इथून. 9 वाजता 8 वाजता निघालो आम्ही इथं चहा पिऊन. हायवेनीच आहे. सारखा ब्लॉग मध्ये याचाच तोंड दिसतोय. अरे माझ्याशिवाय तुझ्या लॉगला चव पण नाही, उगाच काय बोलायचा. म्हणजे मी टाकतो तरी काय. सो गाईज, आता जस्ट आलोय घरी. चहा पियाला गेलेलो आम्ही पोलादपूरला. काल जसे गेलेलो तसेच आज पण गेलेलो, कारण की आता हे सगळेजण आलेच आहेत महाडमध्ये. त्यामुळे जातो असंच राऊंड मारायला. सगळे एकत्र भेटतात मित्रमंडळी, त्यामुळे आम्ही जातो. सो असंच चहा पियाला आम्ही आता गेलो होतो पोलादपूरला. स्वतः आलोय घरी, फ्रेश वगैरे होतो आणि मग बघू काय करायचं.
सो गाईज आता मी आणि आकाश चाललोय एका शॉपचं उद्घाटन होतं, तर त्यांना भेट देण्यासाठी चाललोय. आकाश आहे आणि मी. फोटो स्टुडिओ आहे ना रे? फोटो स्टुडिओ आहे. फोटो स्टुडिओ नवीन झालंय महाडमध्ये. नवीन म्हणजे आधीपासूनच आहे ते, पण त्याने आता रिनोव्हेशन केलंय चांगलं, तर त्याच्यासाठीच चाललोय आम्ही बघायला. आणि काय तुम्ही बघू शकता, हेच आहे ते स्टुडिओ, नित्यानंद फोटो स्टुडिओ. प्रीतम दादाचा स्टुडिओ आहे हा. तुम्ही बघू शकता, ही करमरकरच्या समोरचा हा रस्ता आहे, त्याच्यासमोरच नित्यानंद फोटो स्टुडिओ आहे. आणि हाच प्रीतम दादा नित्यानंद स्टुडिओचे सर्व. याच्या स्टुडिओला मी आकाश शिंदे आणि आकाश कदम यांच्यासोबत स्टुडिओला भेट दिली. सो गाईज आता आम्ही आलो जाऊन तिथे उद्घाटन नव्हता ते, पूजा वगैरे होती, कारण की त्यांनी नवीन स्टुडिओ बनवलेला आहे. तिथं आधी जुना स्टुडिओ होता, सो त्याचं आता रिनोव्हेशन केलेलं आहे, त्यांनी नवीन बनवलेलं आहे. खूप भारी बनवलं आहे, खूप सुंदर आहे. आणि खूप पूर्वीपासून त्याचं दादाचं तिथं स्टुडिओ होतं, नित्यानंद स्टुडिओ. सो आता फक्त त्यांनी रिनोव्हेशन वगैरे केलेलं आहे, खूप भारी स्टुडिओ बनवलेलं आहे. सो त्यासाठी त्याची पत्रिका आली. सो पूजेला जाऊन आलो आम्ही, आकाश आणि मी. सो आता आलोय घरी, तर जेवू वगैरे आणि मग संध्याकाळी जर पडलो बाहेर, तर बाहेर जाऊन राऊंड मारून येऊ. आणि गाईज आता रात्रीचे वाजलेत 12 आणि आतून अशी आम्हाला बाहेर फिरायची काय बोलतात त्याला, एक खाज निर्माण झाली. आणि हा, तर मी बोलत होतो की अशी आतून आम्हाला अशी बाहेर फिरायची खाज निर्माण झाली. आणि आकाश आणि मी रात्री नाद करते का चल आता 12 वाजता आम्ही बाहेर राऊंड मारायला चाललोय, कारण की आकाशच्या इथं बसलो होतो. आकाशला एक काम आलं म्हणून आकाश एका क्लायंटकडे गेला होता, आणि मग मी त्याच्या घरी बसून ब्लॉग बघत होतो. कुठे ब्लॉग बघत होतो, आणि मग त्याचा फोन आला की ये बिल्डिंग खाली आपण एक राऊंड मारून येऊ. आणि आता फायनली 12 वाजता आम्ही राऊंड मारायला चाललोय, मनाची शांती करायला. तर आता एक राऊंड मारून आपण परत येऊ, आणि परत टाइमपास काहीतरी पिक्चर बघत बसू आपण आकाशच्या घरी. काम आहे. हा, तो काम करत बसल, मी पिक्चर वगैरे बघत बसतो, नाही तर मी एडिटिंग वगैरे करत बसतो, कारण की माझी एडिटिंग पण बाकी आहे. सो मग त्या गोष्टी आपण करू शकतो. 100%. सो आता जाऊ निवांत आपण राऊंड मारून येऊ. सो गाईज, आणि आता फायनली आम्ही आता घरी आलोय. आकाशच्या घरीच आहे मी, कारण की थोडं काम पण आहे, त्याचं एडिटिंगचं पण काम आहे आणि माझं पण थोडं एडिटिंगचं काम आहे. सो त्याच्या घरीच आहे. आणि गाईज, तुम्हाला एक अपडेट द्यायची होती, आणि ती अपडेट अशी आहे की आपण काय अपडेट आहे, 1, 2, 3 तारखेला आपलं एक इम्पॉर्टंट आणि एक महत्त्वाचं काम आहे. सो ते तुम्हाला कळेलच. 30 तारखेला कळेल, किंवा मग 30 तारखेला नाही, 31 तारखेला किंवा मग 1 तारखेला तुम्हाला ते कळून जाईल की काय आहे अपडेट ती. पण 30 तारखेला किंवा 31 तारखेला मी मुंबईला येतोय कामानिमित्त, त्याच कामानिमित्त. सो 31च्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळून जाईल, किंवा 1 तारखेच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळून जाईल की कुठलं कामासाठी मी मुंबईला येतोय. आणि खूप महत्त्वाचं काम आहे, आणि खूप एक्सायटेड आहे मी त्या गोष्टीसाठी. आणि काही गोष्टी आपल्या लाईफमध्ये खूप चांगल्या होत चाललेल्या आहेत, आणि टचवूड अशा गोष्टी. ठीक आहे, आपण एवढी मेहनत करतोय, आणि त्या मेहनतीचा फळ आपल्याला हळूहळू भेटते, आणि हळूहळूच भेटलं पाहिजे. आपल्याला लगेच त्या गोष्टी अचीव नाही करायच्यात, आपण हळूहळू त्या गोष्टी करतोय. सो 1, 2, 3 तारखेला मी मुंबईमध्ये आहे. मी आधी गोष्टी काय सांगू शकत नाहीत, कारण की जोपर्यंत फायनल गोष्टी होत नाहीत, जोपर्यंत फायनल डिसिजन माझ्यापर्यंत पोहोचत नाही, जोपर्यंत मी तिथे काय गोष्टीपर्यंत मी पोहोचत नाही, तोपर्यंत मी तुम्हाला सांगू नाही शकत, काही कारणांमुळे किंवा काही गोष्टींमुळे. सो ते थोडं ॲडजस्ट करा. पण आवडेल तुम्हाला, पण ती गोष्ट नक्कीच आवडेल, आणि तुम्ही पण ॲप्रिशिएट कराल त्या गोष्टीसाठी. सो 1, 2, 3 तारखेपर्यंत मी मुंबईमध्ये असेल. 4 किंवा 5 तारखेला आपल्याला परत महाडमध्ये यावं लागेल, कारण की 6 तारखेला मम्मीचा बड्डे आहे. सो तो आपल्याला अटेंड करावंच लागणार आहे, कारण की 50वा बड्डे आहे मम्मीचा. मागच्या 2 वर्षाआधी आपण पप्पांचा बड्डे केलेला होता 50वा. सो आता मम्मीचा बड्डे आहे 50वा. सो मजा तर येणारच आहेत काही गोष्टींमुळे. अजून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील पुढच्या ब्लॉगमध्ये, आणि तुम्ही असंच कंटिन्यू ब्लॉग बघत राहा, मला प्रेम देत राहा. डेली ब्लॉग आपण अपलोड करतोय. कधी कधी काही ब्लॉगमध्ये जास्त गोष्टी नसतात, पण थोड्या हँडल करा, कारण की नसतात काही गोष्टी. सो हळूहळू आपण लाईनीवरती येत चाललो आहोत. त्याचा परिणाम खूप चांगला होतोय आता आपल्या गोष्टींमुळे, आणि आता 100% मी ह्याच गोष्टींमध्ये दिलेलं आहे, तर मग आता आपण करतच आहोत. सो चला बघू, जे होईल ते चांगलंच होईल, आणि ते तुम्हाला सांगीनच. तुमच्याशिवाय
काय लपून राहणार आहेत काही गोष्टी. सो चलो गाईज, आता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.